पाहूयात पुढची बातमी। सिंहगडावरती जाणाऱ्या रस्त्यावरती डोंगराचा मोठा भाग हा झाडांसह कोसळलाय आणि रस्त्यावरती आलाय। त्यामुळे हा रस्ता आता बंद करण्यात आलाय। वन विभागाकडून दरड हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। ही दरड हटवण्यासाठी काही दिवस लागण्याची सुद्धा शक्यता आहे आणि इथला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। डोंगराचा हा मोठा भाग कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता बंद झालाय। अगदी इथल्या झाडा आणि झुडपांसकट डोंगराचा हा मोठा भाग खाली आलाय। पोकलेन मशीनच्या सहाय्याने ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे। अर्थात याला मोठा वेळ लागणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर खूप मोठे दगड आहेत। मातीचा ढिगारा देखील तितकाच मोठा आहे। गेल्या काही दिवसांपासून घाट माथ्यावरती सातत्याने पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडतायत। अनेक ठिकाणी अपघात होत आहेत। कधी घडली आणि पर्यटकांना तुम्ही काय आवाहन कराल? गेले 4-5 दिवसांमध्ये सिंहगड परिसरामध्ये पावसाचा जोर हा थोडा जास्त प्रमाणात असल्यामुळे सातत्याने घाट रस्त्यामध्ये हे पाऊस जास्त असल्यामुळे दरड पडण्याचे प्रमाण जरा थोडे वाढलेले आहे। तर गेल्या 2 दिवसांमध्ये छोट्या मोठ्या दरडी अशा पडलेल्या, पण वन विभाग व वन संरक्षण समिती यांच्यामार्फत तात्काळ हे काम करण्यात आलेलं आहे। त्या पातळीवरती सध्या आता वन विभाग व समितीमार्फत ही दरड पडलेलं आता काम करण्यात येत आहे आणि पर्यटकांनाही आपण वारंवार खालच्या टोल नाक्यावरून की सांगतो की दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे आपल्याला जाण्यास मनाई आहे। मात्र या ठिकाणी ही जेव्हा दरड कोसळली तेव्हा पहाटेची वेळ होती, त्यामुळं सुदैवाने कोणता अपघात या ठिकाणी घडला नाही। मात्र या अशा वर्षाविहारासाठी किंवा पर्यटनासाठी बाहेर पडताना आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की याच काळामध्ये निसर्गामध्ये देखील मोठे बदल होत असतात, जे अशा स्वरूपाचे असतात की ज्या ठिकाणी आधी एक वेगळं चित्र असतं ते चित्र या सगळ्या जोरदार पावसामुळे पटकन काही क्षणांमध्ये पालटून जातं। त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी येताना काळजी घेण्याची गरज असते। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ही दरड कोसळल्यामुळे आता सिंहगडाच्या दिशेने जाणारा रस्ता तुर्तास तरी बंद करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।